ठाण्यातील बहुचर्चित असलेल्या सेंट जॉन द बॅप्टिस्ट हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या शाळेच्या बाहेरील परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने येथे येणाऱ्या लहान मुलांना व त्यांच्या पालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। या सर्व प्रकरणाला पालकांनी ठाणे महानगरपालिकेला जबाबदार ठरवले आहे। ठाण्यातील सर्वात जुनी शाळा म्हणून सेंट जॉन या शाळेच्या नावाचा उल्लेख होतो, मात्र सध्या या शाळेच्या बाहेरच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। तसेच नो पार्किंगचा बोर्ड लावून देखील सर्रास गाड्यांची पार्किंग केली जाते व या गाड्यांच्या आडून ठाणेकर नागरिक, पदचारी व गर्दुल्ले लघुशंका करत असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते व त्याचा त्रास येथील लहान मुलांना व त्यांच्या पालकांना होतो। या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम मुलांच्या आरोग्यावरही होतो। ठाणे स्टेशन परिसरात रस्त्यावर थुंकले तरी पालिका कर्मचारी दंड आकारतात, मग येथे पार्किंग नसतानाही गाडी पार्क केली जाते, तेव्हा मात्र पालिकेकडून कोणतीही कारवाई होत नाही, असा संतप्त सवाल येथील पालक वर्गाने केला आहे। तेव्हा लवकरात लवकर पालिका प्रशासन व वाहतूक विभागाने यावर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे। इथे नेहमी आम्ही मुलांना शाळेतून घ्यायला येतो, पण इथे खूप म्हणजे दुर्गंधी असते, वास वगैरे असतात आणि आम्ही ते जवळजवळ 20 ते 15 ते 20 मिनिट थांबतो। खूप ती दुर्गंधी म्हणजे वास इथे येतो। ॲक्च्युली याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। इथे पार्किंग नसेल, पार्किंग पण इथे गाड्या उभ्या असतात, त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। ठाणे स्टेशनावरती थुकलं गेलं तर म्हणतात की इन्फेक्शन लागते, इकडे लागते, हे नाही एवढं कळत नाही आहे की इकडे एवढे बोललं लहान पोरांची शाळा आहे, हे लोकांना एवढे की साफसफाई केली पाहिजे। तिकडे तर आमच्यावरती परत आवडतं फाईन मारतात, तर धरून हे लोक बघायला बघतात की कधी हे लोक कधी थुकतायत आणि कधी आम्ही त्यांच्यावर फाईन मारू। तिकडे त्यावर म्हणतात की इन्फेक्शन लागतं आणि इकडे हे लोकांना एवढे इकडे दिसत नाही आहे। ठाणे क्लीन साफ करू शकत नाही इकडे। माझा मुलगा जी मागे स्कूल दिसते ना सेंट जॉन हायस्कूल, त्याच्यामध्ये माझा मुलगा ज्युनियरमध्ये शिकतो। मी त्याला गेली 7-8 महिने त्याला रोज घ्यायला येतो दुपारी, पण इथे उभा असताना अनेक स्त्रिया पण आपल्या मुलांना घ्यायला आलेल्या असतात। त्या अक्षरशः नाकावरती रुमाल ठेवून उभे असतात, कारण इथे एवढं इथं दुर्गंधी आहे ना इथे या भागामध्ये, कारण इथं अनधिकृतपणे ह्या गाड्या दिसतात तुम्हाला, ह्या गाड्या इथे पार्किंग केलेल्या आहेत। त्याच्या आड जाऊन हे लोक काही ठाण्यातली काही लोक किंवा इकडचे जे कोण पादचारी आहेत हे इथे लघुशंकेला असतात आणि कधी कधी इथे मानवी विष्ठा पण आढळून आलेली आहे आणि त्याची एवढी दुर्गंधी साचलेली असते, एवढी पसरलेली असते, जेणेकरून आमची जी मुलं इथं स्कूलमध्ये शिकतात त्यांच्यावरती, त्यांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो। म्हणून मी माझी खास करून ठाणे महानगरपालिकेला, प्रशासनाला मी अशी विनंती करतो आहे की संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः ठाण्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतर्गत सगळीकडे स्वच्छता मोहीम राबवली जाते। मग इकडे काय तुम्ही लोक कानाडोळा करतायत, इकडे कधी तुमचं लक्ष जाईल? इकडे एक शिक्षणाचं माहेरघर असलेली एक स्कूल आहे इथे, ज्याच्यातून नवीन पिढी घडणार आहे। त्याचबरोबर ख्रिश्चन धर्मियांचं ठाण्याचं प्रतीक असलेलं हे चर्च आहे, त्याच्यासमोर लघुशंका केली जाते, त्याच्यासमोर रात्री बसून तिथे मानवी विष्ठा टाकली जाते। हे कुठेतरी रोखलं पाहिजे। ज्या प्रकारे आम्ही पालक म्हणून आम्ही आस्थेने आम्ही त्यांची जोपासना करतो, त्या प्रकारे महानगरपालिका पण आमचे पालक आहेत, ज्यांना आम्ही कर रूपाने महापालिकेला कर रूपाने पैसे देतो। त्यांनी महापालिकेने आमच्याकडे गांभीर्याने ही बाब लक्षात घेऊन त्वरित कारवाई करावी ही आपल्या सर्व जनतेकडनं आणि इकडच्या पालकांकडनं माझी नम्र विनंती।